मराठवाड्यात मान्सूनच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेत। जूनचा तिसरा आठवडा सुरू झाला असला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही। परिणामी खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून शेतकरी चिंतेत आहेत। सोयाबीन, कापूस, मका आणि तूर यासारख्या पिकांच्या पेरणीसाठी आवश्यक ओलावा जमिनीत उपलब्ध नसल्याने जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे। याच्यात आपण काळजीपूर्वक असं एक खबरदारी घेतली पाहिजे। शेतकरी बांधवांना माझं आव्हान राहील की 100 मिलीमीटरपर्यंत पाऊस जोपर्यंत आपल्याकडे मान्सूनचा पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी कृपा करून पेरणी करू नये। आणि पेरण्या झाल्यानंतरही यावर्षी जरा कमी पावसाचा अंदाज असल्यामुळे पेरण्या करताना रुंद सरीवरंब पद्धतीचा वापर करावा। उताराला आडवी पेरणीचा वापर करावा किंवा उताराला आडव्या पद्धतीने आपण पेरण्या कराव्या। त्यानंतर आपल्याला ज्या कमी कालावधीमध्ये येणारे जे वाहन आहेत त्या वाहनाची आपल्याला निवड करावी लागणार आहे। आणि ठिबक सिंचनचाही आपण वापर केला पाहिजे। शेततळ्यात काही शेतकऱ्यांकडे पाणी आहे, त्या शेततळ्याचंही आपल्याला म्हणजे ज्यावेळेस एकदम पाऊस कमी पडेल त्यावेळेसही आपल्याला त्याचा वापर करून घेता येईल। या दृष्टीने शेतकऱ्यांनी तयार राहिलं पाहिजे। आणि विद्यापीठाने वेळोवेळी आपल्याला कंटिन्युअन्सी प्लॅनिंग म्हणजे पाऊस जर उशिरात उशिरा होत गेला तर कोणती पिकं घ्यायची आहे त्याची एक यादी दिलेली आहे। त्याची यादीसुद्धा आम्ही तुमच्याकडे सुपूर्द करतो। त्या पद्धतीनं आपल्याला शेतकऱ्यांना आवाहन करता येईल की जर पाऊस खूपच उशीर झाला तर कोणती पिकं घ्यायची याची आम्ही पुढे चालून तुम्हाला यादी शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत की हे पिकं आपल्याला घेता येतील। तर या पद्धतीने शेतकऱ्यांना बांधवांना माझं आव्हान राहील की जोपर्यंत पूर्ण ओलावा जमिनीत वापसा कंडिशन होत नाही तोपर्यंत आपण पेरणी करू नये। धन्यवाद।